नमस्कार, कुक विथ लकीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी सकाळी मार्केटला गेले होते तेव्हा आळूची छान कोवळी मला अशी छोटी छोटी पानं भेटली, ती मी घेऊन आली। चला तर आपण आज याचे आळू वड्या बनवूया। सर्वप्रथम मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये चिंच आणि गूळ टाकून घेतलाय। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याला मुरत ठेवायचे, कारण आपल्याला याचा छान कोळ तयार करून घ्यायचा आहे। आता आळूच्या पानांचं मागची साईड जी असते ती चाकूने अलगद काढून घ्यायची आहे। सर्व पानांची काढून घ्यायची। आता 7-8 पानं एकत्र करायची आहेत आणि त्याचा घट्टसर रोल करून घ्यायचा आहे। आता तुम्ही विचार करत असाल ही आधीच का रोल करते, पण मला हे छान बारीक चिरून घ्यायचे, त्यामुळे मी आधीच रोल करते। छान बारीक कापून घ्यायचे। आळूची पानं खाणं हे शरीरासाठी खूप उत्तम असतं। आळूंच्या पानामध्ये माहिती आहे का, पॉलिफेनॉल नावाचा एक ॲसिड असतं, जे की कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतं। ज्यांच्या शरीरावरती सूज आहे ना, ती सूज कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं। छान असं बारीक कापून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये बेसन पीठ घ्यायचे 2 वाट्या। नॉर्मल वाटीपेक्षा ही माझी थोडीशी मोठी वाटी आहे। 2 वाट्या घालून टाकून घेतले मी। आणि पांढरे तीळ टाकून घ्यायचे। क्रश करून ठेवलेली हिरवी मिरची आहे मी, ती पण टाकून घ्यायची आपल्याला। आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं पण क्रश करून टाकलं तरी चालते। हळद टाकून घ्यायची आहे। जिरे पावडर टाकून घ्यायची आहे आणि जे आपण चिंच आणि गुळाचा कोळ करून ठेवला होता तो पण टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। छान आता याला एकजीव करून घ्यायचे। आपल्याला याच्यात लागल तसं पाणी ॲड करायचे, एकदम पाणी नाही टाकून घ्यायचे। घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। बघा आपला किती छान डो तयार झालेला आहे। याला थोडंसं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून हाताला चिकटणार नाही। आता हाताला तेल लावून घ्यायचे। एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे त्यातला आणि त्याला रोल तयार करून घ्यायचा आहे त्याचा एक। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे तयार करून घ्यायचे सगळ्या डोचे। चाळणीला छान तेल लावून घ्यायचे आणि ते जे आपण रोल केलेले आहे ते यामध्ये ठेवून घ्यायचे। पाणी उकळत ठेवलं होतं मी हे रोल करेपर्यंत। आता ते स्टीम व्हायला ठेवून द्यायचे, झाकून ठेवायचे। 15 मिनिटं झालेले आपले छान रोल स्टीम झालेले आहेत। थोडंसं थंड होऊन द्यायचे आणि नंतर एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचेत आपल्याला। छान स्टीम झाले ना, छान कट होतात एकसारख्या आकारात। ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण आळू खूप छान आहे। आता एक कढईत तेल तापायला ठेवलेले। बरेच जण आळू वड्या ह्या शॅलो फ्राय करतात, पण मला डीप फ्राय आवडतात, कारण माझ्या मुलांना त्या आवडतात। छान मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायच्यात त्या। छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता कसला सुंदर रंग आलेला आहे आणि क्रिस्पी पण झाल्यात। एका डिशवरती टिश्यू पेपर ठेवून काढून घ्यायचा। टिश्यू पेपर यामुळे कारण की एक्स्ट्रा ऑइल जे असतं ते टिश्यू पेपरला राहतं। छान असे आपल्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत। अप्रतिम रंग आलेला आहे आणि याचा स्वाद देखील अप्रतिम आहे। धन्यवाद।